आपण आपल्या फायनल पॉईंटच्या अगदी जवळ आलो आहोत. त्याआधी आपल्या इथे पाहायला पडणे दिसतंय लोहगड, आपले त्या तटबंद्या सुंदर अशा, आणि इकडे आपला फायनल पॉईंट आहे. या साईडला जाऊन बघूया कसा आहे तो. आता माझ्या तेवढी बोलण्याची कॅपॅसिटी नाही राहिली, खूप जास्त बोलणं झालं आहे, एनर्जी खूप जास्त गेलेली आहे. सो माझे जस्ट पाय चालत आहेत की जी एक माझ्या उत्साह असतो का म्हणतात ते, एक इच्छाशक्तीने माझे पाय चालत आहेत. तर पाय ते थकलेले आहेत, बट तर माझं जे होप आहे त्याच्याने चालत आहेत. समटाईम्स डोकं गरगरल्यासारखं पण वाटते, बट हे फर्स्ट टाईम नाही, आधी पण ट्रेकमध्ये झालेलं आहे माझ्यासोबत. लाईक लास्ट टाईम जेव्हा तिथं होतो विंचूकड्यावर, मे बी याचा डायरेक्शन माहीत नाही मग कशी दिसते याच्यात, तिथं असताना असं झालेलं होतं. हा तो ब्रिज आहे, बघू आता पुढे कसं आहे. आता मी कॅमेरा बंद नाही करत, जाऊन बघूनच घेऊ कसं आहे, की ज्यासाठी आपण प्रदक्षिणाचा शेवटचा जो टप्पा होता तेवढ्या वरतीत होता का, की करावी मी प्रदक्षिणा. वरती तिथं वाटतोय. रिझन ट्रेक समोर दिसते तुम्हाला, मी तुम्ही पाहू शकत असाल तर की एक तोफ दिसते बोली मोठी, आणि लोकही दिसत नाहीत. 2 पॉईंट लक्षात आपल्याला. इथं मनोगतचं पॉईंट होऊ शकतं, फक्त आता वाऱ्याची आवश्यकता आहे. वारा म्हणजे लास्ट टाईम नव्हतं झालं ते, म्हणजे आता इकडनं एक असतं की ते 2 मजली हे बुरुज आहेत, तर इकडनं खाली जाण्यासाठी मी जात नाही, पण सांगतो तुम्हाला. ते 2 मजली असतात, जसं सेम स्ट्रक्चर आहे लोहगडावर, असे 2 मजली हे असतात बुरुज. सो आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनवर आलो आहे. हाच तो फायनल डेस्टिनेशन. हा इथं भली मोठी ही आहे, तर आपण तिथे जाणार. त्याआधी इकडे बघूया की जे तुम्हाला दाखवायचं होतं. हा वाला पाठ, इथे 2 ब्रिज आहेत, दिसेना गेलेत. इथं पण 2 तोफा होतं वाटते, एक बोली मोठी तोफ दिसते. गरम आहे. एका ब्लॉगरचा व्हिडिओ बघितला तो म्हणला की थंड असते. एक द्यायला शकून बघतो, गरम आहे. गरम तर आहे तो, किती याचा प्रचंड असा आकार आहे. टार्गेट तिकडे समोर आहे. सो हे आपल्या फायनल डेस्टिनेशनचं हे ब्रिज होतं. त्याची जी रचना आहे ती अतिउत्तम आहे बघा. इकडे खाली आपल्याला एक ब्रिज दिसतोय, खालचा ब्रिज आणि हा 2 असे 2 ब्रिज आहेत. तिकडनं आपण ज्या येतो ट्रेक करत त्या साईडने, ते खूप सुंदर दिसतात. हे वरनंही सुंदर आहेत, हवा येते, वरती तर आहे. आता आपण इकडे बसूया आणि आपले मनोगत व्यक्त करूया आणि जाऊया. सो आपण 2 बॉटल आहेत आपल्याकडे, आता एक बॉटल ऑफ वॉटर घेऊया. आता आपण जाणार कुठं आहोत ते दाखवून देतो, कारण मोस्टली हा लास्ट ब्लॉग असेल. आफ्टर दॅट आय विल नॉट ओपन द फोन ऑर हार्डली ओपन द फोन. सो मोस्टली आपल्याला इकडनं तिकडनं असं उतरायचं आहे. आता आपण तटबडच्या वरनं जाऊ, किंवा जसं जाता येईल तसं योग्य जाऊ. इकडनं उतरून ती झोपडी दिसते तिथनं, किंवा खालच्या झोपडीच्या, आय गेस खालच्या झोपडी कुठनं तरी एका झोपडीतनं आपल्या आडवा असा रस्ता पकडायचा आहे. तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपल्या खाली नाही उतरायचा. तर तो रस्ता पकडले की तो रस्ता पुढे डायवर्ट काही होत नाही. त्याच्यानंतर मग स्ट्रेट चालत जा, आपण पोचून जाऊ. सो आता किती वाजलेत? आता वाजले तर अरे या टाईम पण दिसेना गेला, 4:33. 10-15 मिनटं बसू इथं, आपलं मनोगत व्यक्त करू आणि डिसेंटला सुरुवात करू. डिसेंटच्या आधी आपला हा थोडासा भाग राहिलेला आहे, याच्याने आपलं पूर्ण होईल चक्र. कशाचं? विसापूरचं, या विशाल गडाचं. विशाळगड नव्हे तर विशाल अशा या गडाचं, विसापूरचं, विशाल असलेला प्रदेश विसापूरचं चक्र कंप्लीट करू. आय डोंट नो किती किलोमीटर झालं, पण आय थिंक किलोमीटर्समध्ये तर आहे. माझे पाय दुखले खूप, लगभग 2 तास मी कंटिन्यूस चालतो आहे, तेव्हा कुठे हे चक्र एंडिंगला आलं म्हणू शकतो. चला आता मनोगत व्यक्त करू आपल्या याच्या सोलो ट्रेकिंगचं आणि निरोप देऊ. मोस्टली आपलं मनोगत व्यक्त करणंच लास्ट व्हिडिओ असतो, त्याच्यानंतर गाणी चालत आणि आपण आपल्या वाटे इकडनं ट्रेकिंग एंड करणार आहोत. सो लेट्स फाइंड द प्लेस अँड सीट. आय थिंक दिस साईड विल बी गुड.